काहीतरी इतिहास असेल ना की एकच बसवायचा काय माहिती आता. हा बघू आता त्या खालच्या घरी गेले ना हळदी कुंकाला की विचारते. कुठल्या खालचं घर वडगाव. मोठं तुम्हाला माहित नाही काय काय एकच बसवते आमच्या सासूबाई विचार पडला पाहिजे की तुम्हाला. आमच्या सासूबाईंना पण नाही माहिती आहे ना कारण. हो आम्ही तुम्हाला माहित नाही एकच का बसवते एकच का बसवते. नाही माहिती त्यांना. मी असं काहीतरी ऐकलं म्हणजे माझ्या स्टँडपॉईंट की ते कोकणी लोकांमध्ये एक बसवते आणि असं म्हणतेत की म्हणजे आता आमचे सर कोकणातले आहेत ना तर त्यांना मी असं विचारलं तर ते असं म्हणतात की काहीतरी एक वाघाने नेली का असं काहीतरी. कधी पडला रे का कधी पडला का आत्ता काय बोलतो खरं हां दाखव ई कर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास पवार. आपण माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. अरे नावाला सांगायचं नाव माहितीच आहे की तुम्हाला. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओ सुरू करू. काय चुकलं असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भाई आज गणपतीचा 5वा दिवस आहे आणि आज काहीतरी गौरी बसलेत तर काल बसलेत आणि आज काहीतरी भोजन जेवण वगैरे करून आणि मग उद्या उठतात किंवा विसर्जन होतं ना 5व्या दिवसाचा. तर मग आज गौरी बसल्या असल्यामुळं जेवण वगैरे आहे ना तर मग मी आज चाललो आहे माझ्या मामाकडं. त्याचं दरवर्षी जातो. ह्या वर्षी म्हटलं तुम्हाला पण दाखवू कसं काय करतात कसं काय नाही. चला तर मग बघूया. पुढं माझ्या तर येणार आहे भाई कारण मी आतुरतेने वाट बघत असतो ह्या दिवसाची म्हणजे नाही का आमच्या मामाकडे जायची. पुढं माझ्या येते भाई कारण माझं अख्खं नेक्स्ट लेवल. चला भाई बघूया काय मला एक्सप्लेन करता येणार यार. चला तुझं नाव काय हां उन्नी. मला कसं माहिती तुझं नाव मग प्रियांशच नाव तुझं हां नाही नियांशचा फ्रेंड आहे ते म्हणते ते नियांशचा फ्रेंड आहे तर तुझं नाव कसं काय माहिती. आता इथं पोचलो मी आता हो तुमचं काय काय नाही. चला मग बाय कसं आहे काहीतरी इतिहास असेल ना की एकच बसवायचा काय माहिती आता. हां बघू आता त्या खालच्या घरी गेले ना हळदी कुंकाला की विचारते. कुठल्या खालचं घर वडगाव. मोठं तुम्हाला माहित नाही काय काय एकच बसवते आमच्या सासूबाई. विचार पडला पाहिजे की तुम्हाला. आमच्या सासूबाईंना पण नाही माहिती आहे ना कारण. हो आम्ही तुम्हाला माहित नाही एकच का बसवते नाही माहिती त्यांना. आता काय सासरी त्यांच्या ह्याच्यापासून चालू केली नाही नाही पण काहीतरी असेल ना कारण की हा बाबा एकच बसतो. पहिलं काय असेल त्याचं हां आपल्याला काय माहिती. जसं माझं झालंय ना हां तसं येत होतं. मी असं काहीतरी ऐकलं म्हणजे माझ्या स्टँडपॉईंट
की ते कोकणी लोकांमध्ये एक बसवते आणि असं म्हणतात की म्हणजे आता आमचे सर कोकणातले आहेत ना, तर त्यांना मी असं विचारलं तर ते असं म्हणतात की काहीतरी एक वाघाने नेली का असं काहीतरी कळलं? असं काहीतरी म्हणतात. कारण मला पण मी ऑफिसमध्ये विषय झाला तर ते मैत्रीण म्हटले ना एका बसवतात, म्हटलं अगं ते आधीपासून आहे म्हणजे मला तर असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे एक बसतात, त्यांची एक वाघाने घेऊन गेले. म्हणजे खरं आहे का काय असं का तेच कारण आहे का दुसरं काहीतरी कारण नाही? मला माहिती होतं तू बोलशीलच असं काहीतरी, पण म्हटलं ऐकावं असं. हो, ह्याचं खरं उत्तर कोणाकडे भेटेल? सुरेश मामाला मी विचारले, त्याच्याकडे पण उत्तर नाही झालं. सुरेश मामाच ते आता एक महिन्याभरापूर्वी तिथे गेलतो ना, तर तिथं ते चाललं होतं तेव्हा तर म्हणलं की तयारी करायची होती. म्हणलं आधी एकच का बसते? म्हणलं नाही माहिती, म्हणलं आधीपासून येते म्हणलं. आधी तर आम्हीच ठरवत होता ना, आता तो म्हणतोय मला आवडलाय तर म्हटलं घ्या. नाही मी बघितलंय कारण ते मोदकचं नाही माहिती मला, पण असंच दिसायला होतं सेम मागच्या वेळेस. फक्त तो फुलांमध्ये बसलेला होता. हा असं हा पण कमळामध्ये बसलेला, तो सनफ्लॉवरवर होता. हां, आणि हे दोन हातामध्ये मोदक. कधी पडला रे दात? कधी पडला दात? आत्ता? काय बोलतो खरं? हां, दाखव ई कर ई. अरे हा की आधीचा कधी पडला? होय, आणि हा आत्ता झालंच होता का? तुटलेलं असं हालत होता का? असा हालत होता ना, डायरेक्ट पडला आता. हो का